मराठवाड्यामध्ये महत्त्वाचं असणारं पीक म्हणजे सोयाबीन आहे आणि सोयाबीनची पेरणी आता काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. मात्र सोयाबीनचे भाव जे आहेत ती फार वाढलेले आहेत, खताचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन जोपर्यंत शेतकऱ्याकडे होतं तोपर्यंत भाव कमी होते आणि आता पेरणीच्या वेळी तोंडावर हे भाव वाढल्यामुळं शेतकरी यांचं मत काय आहे नेमकं हे आपण जाणून घेऊयात. आपण येडशी येथे एका शेतामध्ये आहोत. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत. दादा, काय परिस्थिती आहे? सोयाबीन भाव वाढलेत, बियाचे खताचे भाव वाढलेत, आता पेरणी तोंडावर आहे. आज बघितलं तर एक प्रकार आसमानी संकट नाही, हे सुलतानी संकट आहे. हे सरकारनं निर्माण केलेलं संकट आहे. आज ज्यावेळेस आमच्याकडे शेतकऱ्याकडे सोयाबीन होतं ते आम्ही पहिल्यांदा 4,000, 4,500, 5,000 रुपयाला घातलं. आज नेमकं आम्हाला पेरायचे दिवस आले की सोयाबीन 7,500 गेलं. म्हणजे शेतकऱ्याकडचं ज्यावेळेस काढून घेऊन व्यापाऱ्याकडे गेलं त्यावेळेस सरकारनं ही भाव वाढवलेत. ह्याचं कारण असं की आम्हाला आता शेतकऱ्याला सोयाबीनची बॅग जी घ्यायची पेरायची ती आता 5,000 रुपयाच्या वर जाईल. म्हणजे शेतकऱ्याला पेरायला सुद्धा सोयाबीन शिल्लक राहू द्यायचं नाही, अशी भूमिका शासनाची आहे असं आम्हाला शेतकऱ्याला वाटतं. खताचे पण भाव, खताचे भाव वाढलेत. आमच्या कांद्याला 2 रुपये भाव यायलाय. काय आसमानी सुलतानी संकट आहे. एकीकडे बघितलं तर सोयाबीन पीक विमा मिळाना, शेतकऱ्याचं कर्ज माफ होईना, सगळीकडून संकट शेतकऱ्यावर आहे. आणि हे शेतकऱ्याला आज सगळ्या शेतकऱ्याला मनोमन वाटायले की सरकार कुठेतरी याच्यात अपयशी आहे. किती शेत आहे तुम्हाला? अल्पभूधारक आम्ही. पेरणी आली तोंडावर, आता हो, खत बियाचे भाव वाढले की काय परिस्थिती? काय आता पैसेच नाहीत. ज्यावेळेस सोयाबीन होतं आपल्याकडं त्यावेळेस 4,500 रुपये क्विंटलनं त्यांनी घेतलं. आता 7,500 भाव गेला. तुम्ही किती रुपयानं सोयाबीन विकलं तुमच्या शेतात? साधारण 3,800 क्विंटल. आणि आता बी घ्यायचं म्हटलं 5,000-5,500 बॅग आहे. बरं. आणि खताचे पण भाव वाढले. खताचे भाव पॉलिसीच व्यवस्थित नाही. कांदा होता का? कांदा नव्हता. डिझेलचे भाव वाढले. काय करायचं काय सांगा शेतकऱ्यांनी. दुधाला भाव नाही. अतिशय फालतू पुढे पॉलिसी आहे शासनाची, निंदनीय. नुसतं शासन थापा आणते, ही करू ती करू. कर्जमाफी दिली की? काय कर्जमाफी नाही, काय नाही, काय निकष लावले नाहीत, काय नाही. ते बँकेतून सारखं फोन येते आमचं पीक कर्ज आहे. आम्ही काय मोठे शेतकरी नाहीत, अल्पभूधारक शेतकरी आहेत. 60-70 हजाराच्या दरम्यान पीक कर्ज आहे. 4-3 वर्ष झालं रिन्युअल करतो, कधी भरतो. काय फालतू पॉलिसी. ते भरा म्हणून सारखा फोन यायला, तुम्ही बँकेत जावा. पैसेच नाही तर कुठलं जायचं बँकेत जाऊन? काय वजन करायचं? कुठलं न वजून बी काय पैसे भरा म्हणतात व्याजाचे तरी वरचे रक्कम. आता पैसे नसल्यावर कुठले भरा? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना सहकारी. काय मुख्यमंत्री थापा हाणतात, नुसते थापा. उगा गोल 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 फिरवायचं जनतेला, शेतकऱ्यांना. चुकीचं आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. काका, पेरणी तोंडावर आहे, खत बी वाढले, काय परिस्थिती तुमच्याकडे? काय किती शेती? कांदा वाता सर माझ्याकडे आहे. 2-3 हेक्टर आहे कांदा वाता. तर कांद्याला भाव आज 2 रुपये किलोनं कांदा विकतोय. 1 एकरला मला जवळजवळ 60-70 हजार रुपये खर्च झाला कांद्याला. काय आणि कांद्याला काही बेभाव असल्यामुळं हे सरकारचं सगळं चुकीचं धोरण आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ना 12 रुपये 35 पैसे भाव काहीच कांद्याला. नाही, काही नाही ना, कुठं काहीच नाही, काही नाही. बाडसं निघालं नाही, पदरून पैसे द्यावे लागले कांद्याला मला. बरं. एवढी परिस्थिती वाईट आहे कांद्याची. किती कांदा होता तुमचा? 1 एकर होता, त्याला 65,000 रुपये खर्च झाला. 1 एकर मध्ये किती बॅग निघाले आणि पैसे तुम्हाला किती आले? कांदा काय निघाला 5-6 टन निघाला, 6 टन. आणि पैसे किती आले? काय नाही, पैसे आलेच नाही, काहीच नाही. बराबरी झाली सगळी. बरोबर आहे. हो, बराबरी झाली, पैसेच आले नाही. म्हणजे नुकसानच झालं. हो, नुकसान झालं, नुकसानच झालं. मग आता हे सरकारी कोण म्हणतंय विमा द्यायचा, कर्जमाफी द्यायची, काही कुठलंच काही नाही, धोरण कुठलं काही नाही, काय नाही, काय नाही. सध्या हे सरकारचं सगळं हुलकावणे जायचं, काही नाही, कुठलंच नियोजन नाही त्यांचं. आता पेरणी तोंडावर आली, भरपूर भाव वाढलेत, खताचे भाव वाढलेत, बियाचे भाव वाढलेत. सोयाबीन 4,500 रुपयाने विकलं मी, 42 रुपयानं. बर. 10 टन सोयाबीन विकलं मी. आणि आता कसं घ्यायचं? आता 4,000-4,500 रुपयाला बॅग आहे सोयाबीनची. अशी परिस्थिती. हो, खताचं पोतं 1350 रुपये होतं, आता 2,000 रुपयाला पोतं घ्यावं लागते, एवढे भाव वाढले. किती शेत आहे तुम्हाला? 4 एकर आहे. काय असतं शेतात? काय असतं? ऊस फीस आहे. बर. ऊसाला भाव नाही. दुधाचा धंदा आहे. दुधाला भाव नाही का? दुधाला 30-35 रुपये 32 रुपये भाव आहे बर. दुधाला. बाहेर चहा किती रुपयाला? हा, बाहेर चहा हॉटेलमध्ये किती रुपयाला? चहा आहे 10 रुपयाला. आणि तुमचं दूध कसं आहे? दूध मिळते 30 रुपये 32 रुपये. पाण्याची बाटली आहे 20 रुपयाला. हा. हो, आणि दुधाला भाव आहे.
खोराक आहे 50 रुपये किलो पेंड. सुगरास म्हणलं की 30-35 रुपये. दुधाला भाव 30 रुपये. दुधाला 30 रुपये. पेरणी आहे. पेरणीला काय शेतकऱ्याला 2,000 द्यायचं, मायचं भोग 10,000, 5,000, 20,000 काढून घ्यायचं. बर हा एका पेरणीलाच पैसा हा पडते वर्षाचं. काय अवघड आहे. हा अवघड आहे सगळं. नाही मला काय म्हणायचं 2,000 तुम्ही देऊ नका, पैसे कशाला देताय, भाव कमी करा ना बाकीचे. बरोबर. हा शेतकऱ्याची पेरणी तुम्हाला 2-2, 3-3 हजाराला पोत तुम्हाला घ्यायचं, चारा ही करायचं. एका पेरणीचं तुम्ही पैसे काढतो वर्षाचं सगळं. हा आणि तुम्ही आम्ही शेतकऱ्याला पगार द्यायचा. दिवसाला किती रुपये पडले? तुमचं किती आहे शेत? माझं क्षेत्र इथं 4 जणांमध्ये मिळून आहे 5.5 एकर. बर काय उत्पन्न घेता? इथे सोयाबीन असते, तूर असते. सोयाबीनच्या बॅगाचे भाव वाढले आता सगळं. तुमच्या समस्या सांग. का आता बॅगा वाढल्या तरी घ्यावंच लागणार, नाही वाढल्या तरी घ्यावंच लागणार आहे. बरं. काय असं नाही का? काय मागणी आता? काय मागणी काय तुमची? काय त्यांच्या हमी भावाच्या पद्धतीनं त्यांचं हमी भाव केंद्र कधी चालू होते? शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याला घातल्यानंतर. बरं. तुम्हाला जर हमी भाव केंद्र चालू करायचं तर तुम्ही सप्टेंबर मध्ये चालू करा ना, ऑक्टोबरला चटणीचा माल तयार होते. तर बरोबर. आता शेतकऱ्यापाशी किती माल राहिलाय म्हणून तुम्ही आता भाव वाढलाय म्हणून सांगताय? म्हणजे सरकारचं धोरण हे व्यापार धार्जिन धोरण आहे, शेतकरी धार्जिन नाही. ह्यांना कसल्या हालतीमध्ये शेतकऱ्याला फाशीच घ्यायला लावायची किंवा करार शेती करून शेतकऱ्याच्या जमिनी हडपायच्या. एकमेव आहे. दाखवायचं फक्त एक आहे त्यांचं, चावायची एक आहे. ह्यांना सावकारकीच करायची. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या ह्या अडचणी आहेत आणि आता खत बियाचे जे भाव वाढलेत त्यामुळे सुद्धा शेतकरी चिंतेत आहेत. महत्वाचं म्हणजे त्यांचा प्रश्न एकच आहे की आमच्यापाशी सोयाबीन असताना 3800 रुपयाने घेता आणि आम्हाला एक बॅग 5,000 रुपयाला घ्यावं लागते, खताचं पोतं 2,000ला घ्यावं लागतंय. त्यामुळे शेती कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.